शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरजी घाटे, राज्यसभेच्या खासदार मीराताई कुलकर्णी, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख गणेशजी बिडकर, श्रीनाथजी भीमाले, वर्षाताई डहाळे, उपस्थित सर्वच आमचे पदाधिकारी आणि आज ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला ते माझे दोन्ही सहकारी, माझे मित्र, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पुणे महानगरपालिकेतील गटनेते पृथ्वीराज दादा सुतार, पुणे महानगरपालिकेत ज्यांनी गटनेता म्हणून त्यांनी सुद्धा जे काम केलं ते माझे मित्र संजयजी भोसले, अश्विनीताई भोसले. मी सर्वप्रथम या तिघांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो. खरं तर दोन्ही जर नेते आपण पाहिलं गेले अनेक वर्ष या पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करणारे हे दोन्ही नेते, जसं आता पृथ्वीराज दादाने सांगितले की 40 वर्षापूर्वी जेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती झाली, ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ती युती झाली आणि त्यानंतर निरंतर या पुण्यामध्ये माननीय शशिकांत भाऊ सुतार असतील, त्यानंतर पृथ्वीराज दादा सुतार, जो त्यांचा सामाजिक राजकीय वैचारिक वारसा त्यांनी पुढे चालवला, हा परिवार कायम हिंदुत्वाशी जोडला होता. आणि आज त्यांनाही हे निश्चितपणे उमगलं की भविष्यामध्ये हेच हिंदुत्वाचे विचार पुढे न्यायचे असतील, माननीय मोदीजींच्या विकासाचा संकल्प पुढे न्यायचा असेल, देवेंद्रजींच्या नेतृत्वातला विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीत आपल्याला प्रवेश केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ती इच्छा व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी त्याच्यामध्ये लगेचच एक हिंदुत्ववादी विचारावरती आणि विकासाच्या मुद्द्यावरती आपण एकत्र काम करू म्हणून आज आम्ही म्हणजे पृथ्वीराज दादा सुतार यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वागत करतो. संजयजी भोसले हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, पुण्याच्या या सगळ्या पूर्व भागामध्ये गेले अनेक वर्षे हे सगळे शिवसैनिक म्हणून काम करत असताना वर्षानुवर्षे शिवसेनेचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांनी काम केलं, लोकप्रतिनिधी म्हणून 3 वेळा महानगरपालिकेमध्ये त्या भागातला येरवडा असेल, त्या भागातला बाकी सगळा जो परिसर तिथलं प्रतिनिधित्व त्यांनी केलं, असा एक हिंदुत्ववादी नेता आणि जो महानगरपालिकेमध्ये गटनेता म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे संजयजी भोसले यांचं सुद्धा मी मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो. मला हेच या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आज देशभरामध्ये आपण जर पाहिलं तर नुकत्याच झालेल्या असतील, 1 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या पुणेकरांनी, आमच्या पुणेकरांनी मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून दोन्ही ठिकाणी जी सत्ता आली, जी संधी पुणेकरांनी आम्हाला दिली, त्याच्यामध्ये भरघोस आम्हाला प्रतिसाद पुणेकरांनी दिला. आणि म्हणून आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना जिथे जिथे आम्हाला आमची संघटना मजबूत करता येईल, जिथे आमचा पक्ष आम्हाला वाढवता येईल, आजही जगातली सर्वात मोठी जनसंघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि आम्हाला हा जनसेवेसाठी, लोकांच्या सेवेसाठी आमची संघटनेचा जितका विस्तार करता येईल तो विस्तार आम्हाला करायचा, आम्ही तो करतो. केवळ निवडणुका आल्यानंतर नाही तर 12 महिने काम करणारी संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्यामुळे एका विचाराने, एका उद्देशाने जी लोक आमच्या सोबत येतात त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही नेहमी स्वागतच करतो. आणि म्हणून आज या दोन्ही नेत्यांचं स्वागत करत असताना जे आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की शेवटी इतके वर्ष एका परिवारामध्ये काम केलंय आणि ते सोडून तुम्ही आज दुसऱ्या परिवारामध्ये येत आहे, पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्हाला असं कधीही जाणीव होणार नाही की मी एका भावाकडनं दुसऱ्या सावत्र भावाकडे गेलो का काय.
तुम्ही एका सख्या भावाकडनं दुसऱ्या सख्या भावाकडे आला एवढंच तुम्हाला सांगतो की अशाच पद्धतीची तुम्हाला या ठिकाणी आमच्याकडनं सगळ्यांकडनं एक चांगल्या प्रकारची सन्मानाची वागणूक मिळेल. इथं कामाला आणि जनतेप्रती असलेल्या कर्तव्याला जे कार्यकर्ते काम करतात त्याच्या प्रती भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष आहे. आणि म्हणून तीच भावना आमची आहे की आमच्यापेक्षा आता तुम्ही वेगळे नाही, आमच्यातलेच एक तुम्ही आहात. याच भावनेतनं पुढच्या काळामध्ये आपण एकत्र सगळेजण काम करू. आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा आज आमची संघटना, विस्तार, प्रवेश या माध्यमातून जे होत आहे ते निश्चितपणे पुणेकरांनी जो विश्वास आम्हाला मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये जो आमच्यावरती व्यक्त केला, त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम झालं. पुण्यासाठी तर विशेष काही कामं झाली. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात तर पुण्यासाठी सुद्धा खूप मोठी विकास कामं पुण्यामध्ये आली. महानगरपालिकेमध्ये मागच्या 5 वर्षात आम्ही सत्ताधारी म्हणून जी कामं झाली, अशा ह्या डबल नाही तर ट्रिपल इंजिनच्या सरकारने जे काय काम पुण्यामध्ये केलं आम्ही, त्याच्याबद्दल आम्हाला विश्वास आहे की पुणेकरांनी ज्या विश्वासानं आम्हाला संधी दिली होती ते कामातून त्यांना दिलेला शब्द पाळून आम्ही तो विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला हे पुणेकर जाणतात. आणि त्यामुळे एका बाजूला संघटना मजबूत होतीये, पक्ष विस्तार होतोय आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असेल, विधानसभा, लोकसभा याच्यामध्ये निश्चितपणे जनता आमच्या सोबत आहे, पुणेकर आमच्या सोबत आहे. आणि आज याच निमित्तानं मला असं की आमचे नेते भारतीय जनता पार्टीत आले. मी पुन्हा एकदा या दोघांचे मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो, खूप खूप अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं वाटतं की मला असं वाटतं की नाही, हा शेवटी लोकशाहीमध्ये ज्याचा त्याला अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे की त्यांनी काय निर्णय करावा. राज्यामध्ये आम्ही जरी महायुतीत लढत असलो तरी मागे आपल्यालाही माहिती आहे की नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये शेवटी स्थानिक स्तरावरती काही अधिकार दिले गेले होते प्रत्येकाने संघटना, शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल. त्यामुळे ही सुद्धा एक स्थानिक स्वराज्याची संस्थेची निवडणूक आहे. त्याचं त्याला जे वाटतंय तो निर्णय करू शकतात. पण राज्यामध्ये आम्ही महायुतीत आहोत. पुणे शहरात काय होते मला माहित नाही. मी तुमच्याकडनं ऐकतो की एकत्र येतात, शुभेच्छा आहेत. प्रशांत जगताप पुरोगामी विचारांना राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत आहेत सगळे ते. मग आता ते जे काँग्रेस सोबत जाणार, काँग्रेसच अजितदादा सोबत येतंय, त्यांना काय ऑप्शन आहे? हे प्रशांत जगताप तुम्हाला जास्त योग्य आणि चांगल्या भाषेत सांगू शकतो. मला माझं आम्हाला तेच माझ्या नाही सांगतो. नाही, पुण्याचा परिवार वाढतो. भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन जेव्हा प्रवेश होतात तेव्हा निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या भावना याला सुद्धा खूप महत्व आहे आमच्या दृष्टीनं. आणि त्यामुळे जे जे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं असेल, त्यांचे विचार असतात, ते निश्चितपणे आम्ही सगळे ऐकून घेतो. तुम्ही त्या दिवशी ते पाहिलं, त्यानंतर तुम्हाला ते बघायला नाही मिळणार. म्हणजे कार्यकर्त्यांना ज्यावेळेला एखादा विषय समजावून सांगितला गेला, त्यांच्या भावना ज्या आहेत त्या योग्य असतात. पण एखादा विषय जेव्हा आपण व्यवस्थित समजावून सांगतो ते निश्चितपणे कार्यकर्ते ते समजून घेतात. बरं अण्णा, सचिन दोडकेवरून तुमचं अण्णांचं इथंच काहीतरी झालं होतं, मिटलं कारण सचिन दोडके भाजपात झाले. तुम्ही हे जावई शोध कुठून लावता मलाच नाही कळलं. मी आणि अण्णा दोघेही दोडकेच्या प्रवेशाला मुंबईत होतो. फोटो दाखवू का तुम्हाला? शेवटचा पुढची विधानसभा शेवटचा आचारसंहिता लागू झाली. तर महानगरपालिकेकडून जे गुणवंत विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीच्या जी मौलाना अबुल कलाम आसाद योजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजना या आहेत त्या स्थगित झालेल्या आहेत आचारसंहितेमुळे. मला असं वाटतं महानगरपालिकेची निवडणूक आहे, आचारसंहितेच्या काळामध्ये प्रशासन म्हणून काही निर्णय घ्यायला काही अडचणीत असतील तर ते पाहायला पाहिजे. पण मला असं वाटतं की शेवटी आचारसंहिता 10-15 दिवसच आहे. पण कायदेशीर त्याला काही प्रक्रिया असते, त्याला जर अडचणीत असेल ते महापालिका बघून आयुक्ताशी आम्ही बोलू. नाही, आता तुम्हाला म्हणाल तसं आमची एक प्रक्रिया असते. आमच्या शहरातली कोर कमिटी याच्यामध्ये जे काही आमच्याकडे 2000च्या पुढे जे काही अर्ज आले त्याच्या संदर्भात आमची शहरातली कोर कमिटी या ठिकाणी पहिली बैठक आमची होईल आणि मग त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट करून प्रदेशाची कोर कमिटी होईल. साधारणतः
लवकरच. साधारणतः अध्यक्ष म्हणतात लवकर, अधिकार त्यांचा आहे तो लवकरच आहे त्यांचं म्हणणं आहे. पण मला असं वाटतं की साधारणतः 24-25 पर्यंत साधारणतः मुंबईत आमची बैठक होईल, त्यानंतर मी. धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना. गेल्या 5 वर्षापासून त्यांना भाजपच्या अनेक विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. त्यांना काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदेकडे प्रवेश होणार होता अशी पण चर्चा होती. पण नेमकं युटर्न तुमच्याकडे कसं काय झालं? हे तेच सांगू शकतील ना, त्यांना पुन्हा विचारायचं आहे मला. हे तेच सांगतील. एक मिनिट. तुम्ही जो प्रश्न विचारला, हा. युटर्न वगैरे काय झालेलं नाहीये. आणि तुम्ही काय सांगताय की इथं मी जो माझा जो काय युटर्न होता डायरेक्ट गाडी इथेच थांबलेली. त्यामुळे कुठेही टर्न घेतला नाही, कुठे थांबली नाही, कुठे ब्रेक नाही मारला, डायरेक्ट इथंच येऊन ब्रेक मारला. विधानसभा इलेक्शनच्या वेळेसच तुमचा जो यू टर्न पेक्षा स्ट्रेट येणार होता तर ते तेव्हाच का तो का मध्येच का थांबला? नाही, थांबला का नव्हता. तुम्हाला जास्त गाडीमध्ये माहिती मी आहे. बसलो होतो, पण ते यायला थोडा वेळ लागला. गाडी तर चालू होती पण थोडी हळूहळू येत होती. ड्रायव्हर नाही सांगू शकत नाही. मी स्वतः चालवत होतो, त्यामुळे हळूहळू येत होतो. संजय भोसलेजी तुम्ही म्हणले की काँग्रेसने आम्हाला तिकीट नाकारलं, नेमकं काय झालं जरा सांगा ना. खरं म्हणजे मोदी साहेबांचं जे हिंदुत्व आहे त्याच हिंदुत्वाला धरून आम्ही येरवड्यामध्ये भगवा फडकवला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या प्रेरणेतून आम्ही ज्या येरवड्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती ती काँग्रेसच्या सत्तेला हादरा देऊन आम्ही शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकवला. त्या ठिकाणी 3 नगरसेवक निवडून आले होते. परंतु आज 23 तारीख आलेली आहे, अजूनही चर्चेवर चर्चा चालू आहे. आणि ज्या प्रभागामध्ये आमचे 3 नगरसेवक सिटिंग आहे, एक सीट आमचं फक्त 600 मतांनी गेलं होतं, त्या ठिकाणी काँग्रेसचा दावा 3 सीटवर केला, राष्ट्रवादीने 3 सीटवर दावा केला आणि आम्हाला हात पसरावे लागतात. ही खंत मनाला कुठे लागत होती. आम्ही शिवसेनेला सांगत होतो नेत्यांना की बाबा ह्या काँग्रेसबरोबर राहणे योग्य नाही, कारण हे कधीही वेळेला कधी धोका देतील हे सांगू शकत नाही. आणि ती वेळ आलेली, ती वेळ यायच्या अगोदरच आम्ही सावध झालो. आणि आज आमच्या सख्या भाऊ, जसं आता मुरल्यांनी सांगितलं, दुसऱ्या सख्या भावावर आम्ही आज आलेलो आहे. आणि आम्हाला काही असं वाईट वाटत नाही, कारण हिंदुत्वाचा धागा आणि खरंच हिंदुत्व ह्या जगामध्ये जे टिकवण्याचा प्रयत्न करतो भारतीय जनता पार्टीने केला, त्यामुळे आम्ही आज हिंदुत्वाला धरून या ठिकाणी आलो. बघा, आज प्रवेश झालाय. मी तुम्हाला सांगितलं की आम्ही संघटना म्हणून विचार करतो. हा संघटनेतला प्रवेश आहे, पक्षाचं विस्तारीकरण आहे, पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आहे. तिकिटाचे निर्णय अजून वेळ आहे त्याला. पण तेच सांगतो की आम्ही तुम्हाला वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या बातम्या देतो. आज हीच आहे, जसे टप्प्याटप्प्याने देऊ. संजयजी काय, मी तुम्हाला काय सांगितलं की थोडं थांबा ना, एकाच दिवशी सगळ्या ब्रेकिंग नका घेऊ. तुम्हाला टप्प्याटप्प्याने सगळं देणार. त्यांचे सख्खाभाऊ आता मनसे इथं आले, तुमच्या भागात मनसेची ताकद तुम्ही देऊ शकत होता, तर तिकडे का नाही तुम्ही गेला? कुणाला मला विचारलंय? अच्छा, 2 ठाकरे बंधू जरी एकत्र आले असतील तरी आमचा सख्खा भाऊच आहे ना भारतीय जनता पार्टी. आम्ही 25-40 वर्ष आम्ही एकत्र संसार केलाय ना हिंदुत्वाच्या या नात्यावर, त्यामुळे आम्हाला काय वाईट वाटत नाही. अण्णा आता पक्षाचा विस्तार आता आज सुरू झाली अर्ज भरायला, तो पक्षाचा विस्तार अर्ज भरत तो संपणार आहे का नाही काय? मी तुम्हाला मगाशी सांगितलं, भारतीय जनता पार्टी ही जगातली सर्वात मोठी जनसंघटना आहे. 12 महिने काम करतो आम्ही. उमेदवारी अर्जापर्यंत आणि अर्ज भरल्यानंतर सुद्धा जे येतील त्यांनाही घेणार. उमेदवारी मिळत या आशेने मी आलेलो नाहीये, परंतु मला खंत होती की आम्ही त्या ठिकाणी कष्ट करून जो भगवा फडकवलाय तो भगवा उतरला नाही गेला पाहिजे.
तो भगवा तसाच राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून आज आम्ही प्रवेश केलाय. तिकीट मिळो या ना मिळो या आशेने आलेलो नाहीये. अण्णा निवडून आलेले आहेत आणि चांगल्या मताने निवडून आलेले आहेत अण्णा. आता 125 ची गाडी सुरू झाली का तुमची? 125 ची गाडी सुरू झाली का? नाही अजून काय राहिले का अण्णा? मी बाबा तुम्हाला टप्प्याटप्प्याने देतो, काळजी करू नका. रोज काहीतरी देतो, चिंता नका करू. मी तुम्हाला हेच सांगितलं की असं काही गाडी भरली गाडी रिकामी असा विचार नाही. मी तुम्हाला सांगितलं की एका विकासाच्या दिशेनं हिंदुत्वाच्या विचारानं आम्ही संघटना म्हणून जे काम करतो, आपल्या सोबत जे येतील त्यांना आम्ही जोडून घेतोय, ते जोडतोय. याच्यामध्ये असं कुठलं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही काही काम करत नाही. आमची संघटना 12 महिने मी तुम्हाला वाटतं काम करतो. अण्णा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे, जवळपास झालंय, तर मग ते तुम्हाला आव्हान वाटत नाही?